शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या चर्चेमुळे संताप, 1 जुलैपासून उपोषणाचा इशारा. शालेय पोषण आहार कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य, नेवासा तालुका यांच्या वतीने आज नेवासा पंचायत समिती येथे निवेदन देण्यात आले. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने यावेळी केला. संघटनेच्या म्हणण्यानुसार तालुक्यातील अनेक कर्मचारी मागील सुमारे 20 वर्षांपासून शालेय पोषण आहाराचे कामकाज करत असून अचानक अशा प्रकारची कारवाई केल्यास अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण होणार आहे. यावेळी संबंधित गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर साहेब यांनी निवेदन स्वीकारताना सकारात्मक प्रतिसाद देत कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढले जाणार नाही असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना सुद्धा गटशिक्षणाधिकारी यांनी आपली बाजू मांडली व कोणालाही कामावरून काढून टाकणार नाही अशी ग्वाही दिली. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली जाईल अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र संघटनेने प्रशासनाला इशारा देत सांगितले की दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही किंवा कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास दिनांक 1 जुलैपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल. निवेदनाद्वारे संघटनेने कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवणे, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पूर्वसूचना देणे आणि दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे मांडल्या. या निवेदनावरती शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष कैलास पवार, सचिव बाबासाहेब बोर्डे, उपाध्यक्ष उत्तमराव गायकवाड तसेच शालेय पोषण आहार समितीचे अब्दुल तांबोळी, कारभारी रासकर विकास राजगुरू, दत्तात्रेय लोखंडे, अलका आडागळे, सविता कारभारी, सुभाष काटे, मीना गायकवाड, तस्लीम शेख, नंदावाग बोर्डे, संजय बोर्डे, गोविंदसह अधिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. या आंदोलनामुळे नेवासा तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. गावातले जे लोक दुसऱ्या शाळेत मुलं पाठवतो हे पंचायती एक पत्र सगळ्या तालुक्याला काढतो. तुम्ही त्यावेळी म्हणजे पत्र काढतो लगेच तुम्हाला उद्या सगळीकडे पत्र जाईल, तुम्ही घेऊन जाते. आम्ही त्या संदर्भात आणि इकडे तिला पण तशी ना ते तुम्ही स्वप्न करते बरोबर आमच्या जोडल्याने आमच्या मला पत्र नाही पत्र काढायला मूळ पत्र. सर ऐका ना, शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने आज नेवासा येथे आपल्याला निवेदन देण्यासाठी शालेय पोषण आहार संघटना आली आहे. तरी त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता इथून काढून टाकण्यात येत आहे कामकाजावरून. या संदर्भात आपण काय सांगाल? ही तक्रार नसताना वा शालेय पोषण आहार जे खाणारे मुलं आहेत ते मुलं आणि पालक आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं. त्यांची जर काही तक्रार असेल की शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा मिळतो किंवा काळजी घेतली जात नाही शिजवताना, स्वच्छता नसते, अशा काही तक्रारी जर त्या मुलांच्या पालकांच्या असतील तर त्याचा निश्चितपणे आम्ही विचार करू. परंतु सध्या काय होतं, थोडस आम्हाला असं लक्षात आलं की गावागावात थोडे 2-2, 3-3 पार्ट्याचे राजकारणी आहेत आणि व्यवस्थापन समितीची परिस्थिती थोडीशी वेगळी. ते लोक काहीतरी हेतू ठेवून या लोकांना काढून टाका, नवीन लोक घ्या असं मानतात. पण 10-12 वर्षापासून अतिशय कमी मानधन आलं. आमच्या या ताईंनी तिथं काम केलेलं आहे आणि आता जर असं बरं मानधन झालंय, एवढं कृतज्ञपणाही गावांनी करू नये आणि त्या ताईंवर विश्वास ठेवावा. थोडंसं आपणही लक्ष ठेवावं. येता जाता आपण खिचडी खाऊन पाहावी. व्यवस्थापन समितीनं स्वच्छतेकडं, चवीकडे लक्ष द्यावं. पण माणसं बदलून व्यवस्था बदलत नसते. आहे त्या माणसांना कसं व्यवस्थित करता येईल याची काळजी सर्वांनी घ्यावी. म्हणून आता या संघटनेच्या मागणीवरून आम्ही एक पत्र काढतोय सर्व शाळांना की यांना यांच्या म्हणजे परस्पर काही आरोप करण्यापेक्षा यांची बाजू मांडल्याशिवाय यांना कोणीही त्या पदावरून बाजूला करू नये किंवा परस्पर कुठल्याही व्यवस्थापन समितीने किंवा मुख्याध्यापकाने तो निर्णय घेऊ नये असं एक पत्र आम्ही लगेच या संदर्भात आता काढतो. आपण आत्ताच शालेय पोषण आहार समितीच्या वतीने नेवासा पंचायत समिती येथे निवेदन दिलं आहे. तरी त्या निवेदनामध्ये काय आहे? आमच्या ज्या आम्ही कर्मचारी 2003 पासून शासनाचा आहार शिजवून देण्याचा जो प्रोग्राम शासनाने सुरू केला तेव्हापासून 2003 पासूनचा मी स्वतः कर्मचारी, असेच माझे माता, भगिनी आणि बंधू हे काम. निवेदन आहे कशा बाबतीत होतं नेमकं? आमचं निवेदन असं होतं का या ठिकाणी जाणीवपूर्वक करताना
राजकीय खोडी करून आम्हाला किंवा आमचा पार्टीचा नाही तो आमच्या पार्टीचा नाही ह्या हेतूनं आमच्या ज्या कर्मचारी आतापर्यंत काम करीत आले आणि आत्ता या पुढील 2-3 महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य निवडणुका या रूपानं का ते आपल्या वतीचे नाहीत बा, मग त्यांना आपण कशाला काम द्यायचं, त्यांना या कामावून काढावं नाही तर त्रास देऊन ते जेणेकरून आपल्या पक्षाशी आपल्या पार्टीशी हातमिळवणूक करून आपल्याशी राहतील आणि त्यांच्या आताच शिक्षणाधिकाऱ्याशी या शालेय पोषण आहारच्या संदर्भात आपली चर्चा झाली, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला का? हो, एकदम आम्हाला जे आता गट शिक्षणाधिकारी संजय कळमकरजी साहेब यांनी अतिशय कामगाराच्या या शालेय पोषण आहार कामगाराच्या वतीनं अगदी सकारात्मक या ठिकाणी आमच्या काय चर्चा झाली नेमकं दिलेला आहे आणि आम्ही त्यांचं ना टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. काय सांगितलं त्या चर्चेमध्ये आपल्याला त्या त्यांनी? चर्चेमध्ये आमच्या साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की तुम्हाला कोणत्याही कर्मचाऱ्यांना पालक आणि जे शाळेतील विद्यार्थी त्यांचा तक्रार आल्याशिवाय माझ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्याचा अधिकार हा शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असो किंवा ती व्यवस्थापन समिती असो किंवा मुख्याध्यापक असो त्यांना तो अधिकार नाही. ज्या वेळेस माझ्या कर्मचाऱ्याकडून काही चुका आहारामध्ये निकृष्ट असेल, त्यांचं आहारामध्ये त्यांना देताना कमतरता असेल आणि त्याची कमतरता ही आम्ही आमचे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याच्या पालकाच्या तक्रारीनुसार त्यानुसार आम्ही ना त्याचा पुढचा सविस्तर या ठिकाणी चौकशी करून आमच्या कर्मचाऱ्यावरती अन्याय करायचा का नाही करायचा का त्या कर्मचाऱ्याला कसं सहानुभूती द्यायची या रूपाने त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहानुभूतीचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.